70 फिल्म्स साईन करणारा स्टार ते शुगर डॅडीच्या आरोपापर्यंत. गोविंदाचं नेमकं काय चूक? एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये गोविंदा हे नाव म्हणजे हमखास हिटची गॅरंटी मानली जायची. त्याच्या डान्सची स्टाईल, कॉमेडीची टायमिंग आणि अभिनयाची अनोखी पद्धत यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. पण आता त्याच सुपरस्टारच्या करिअरमध्ये पुढे असा टप्पा आला जिथे काम मिळणं, सिनेमे रिलीज होणं आणि स्वतःचं स्थान टिकवणं हेच मोठं आव्हान बनलं. गोविंदाच्या कामाच्या वेगाच्या अनेक कथा आजही सांगितल्या जातात. एका दिवसात 3 शिफ्टमध्ये काम करण्याइतका त्याचा धडाका होता, असं म्हटलं जातं. एकापाठोपाठ एक सिनेमे साईन करत गोविंदा अक्षरशः इंडस्ट्रीवर राज्य करत होता. थिएटरमध्ये त्याचा सिनेमा लागला की गर्दी जमायची आणि त्याच्या नावावर सिनेमे चालायचे. मात्र काळ बदलला आणि बॉलिवूडचं समीकरणही बदललं. गोविंदाच्या करिअरचा वेग कमी झाला, काही प्रोजेक्ट अडले, काही सिनेमे रिलीज होऊ शकले नाहीत आणि काम कमी होत गेलं. या काळात गोविंदाने अनेक बॉलिवूडमधील काही लोकांनी आपल्या विरोधात कारस्थान केल्याचा दावा केला. मात्र या दाव्यांबाबत वेगवेगळ्या चर्चा होत राहिल्या. आता पुन्हा एकदा गोविंदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याच्या आगामी चित्रपट आणि त्याच्यासोबत दिसणारी अभिनेत्री कोमल राणी सुवर्णकार. गोविंदा आणि कोमल राणी सुवर्णकार यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर गोविंदाची पत्नी सुनीता हिला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. माध्यमांतील वृत्तानुसार तिने गोविंदा आपल्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलींसोबत फिरत असल्याचा उल्लेख करत त्याच्यावर शुगर डॅडी असा टोला लावला. प्रमोशन होता है पिक्चर बनने के बाद, ये बगैर प्रमोशन के ही क्या बोलने का। बेटी की उम्र की लड़की को ले लेके घूम रहा है, शर्म तो आना चाहिए थोड़ा इसको, वो भी स्टैंडर्ड तो होना चाहिए। तो तुम्हारा शुगर डैडी इतना अमीर है, कपड़े तो ढंग का पहनो, हम लोग को देखो क्या स्टाइल में चलते हैं। या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला आणखीन हवा मिळाली. दरम्यान गोविंदाने आपली बाजू मांडताना बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम केल्याचं सांगितलं आणि आपला आगामी चित्रपट रिलीज होत असताना आपल्याला बदनाम करू नये अशी विनंती केली. पण या संपूर्ण प्रकरणापलीकडे एक मोठा प्रश्न कायम आहे. ज्या गोविंदाच्या सिनेमासाठी कधी काळ थिएटर हाऊसफुल व्हायचे, त्याच सुपरस्टारच्या करिअरला असा ब्रेक का लागला? विरारच्या चाळीतून सुरुवात करून सुपरस्टार बनलेला गोविंदा एका काळात बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक होता. मात्र बदलती फिल्म इंडस्ट्री, बदलत्या प्रेक्षकांच्या पसंती आणि करिअरमध्ये अनेक चढ-उतार यामुळे त्याचा प्रवास वेगळ्या वळणावर आला. आज गोविंदा पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. म्हणून आता प्रश्न एकच, गोविंदाचा स्टारडम संपला आहे की हा सुपरस्टार पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक करणार? याचं उत्तर येणारा काळच देईल. या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, की गोविंदा ह्याचा स्टारडम खरंच संपला आहे की तो परत कमबॅक करू शकतो? याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. धन्यवाद.